नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इथे प्रियाचा पाठलाग करायचा, तिची माहिती काढायची. तर तिला हे सगळं सत्य कळायला नको, मग आपण काय करायला हवं असा विचार अर्जुन आणि सायली करत असतात. त्यावेळेला सायलीला एक युक्ती सुचते. प्रियाने जसं घरामध्ये सगळ्यांशी चांगलं वागण्याचा निर्णय घेतला तसं आपण पण तिच्यासोबत चांगलं वागायचं आणि जास्तीत जास्त वेळ तिला घरामध्येच अडकून ठेवायचं, म्हणजे ती काय आपला पाठलाग करत आपल्या मागे येणार नाही. ही आयडिया कशी वाटते असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, आयडिया तशी बरी आहे, पण कसं शक्य आहे? ती या घरात कशी काय राहू शकते? कसं काम करणार? पण चला, सायली पॉईंट 2 चालू झाली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी याच्यातनं पर्याय निघणार म्हणजे निघणार. ठरलं तर मग आता आपण बबलीचं म्हणजे प्रियाचं सत्य शोधून काढायचं असेल तर आपण आता तिला गाफील ठेवायला हवं. तिला जर या गोष्टीबद्दल कळलं तर ती आपल्याला त्याचा शोधच लागू देणार नाही. इथे अर्जुन सायलीने ठरल्याप्रमाणे सकाळी सगळ्यांचा नाश्ता चालू असतो आणि नाश्ता खरं तर अस्मिताच्या आवडीचा केलेला असतो, कारण तिला खुश करायचं आहे, सगळ्यांना तिला खुश ठेवायचं आहे. ती सतत निराश राहिली तर मग तिचं मन कसं लागणार, आपल्या बाळाचं तब्येत कशी सांभाळणार. आता इथे अस्मिताला एक मेसेज आलेला असतो, मला पैसे हवे, मिळतील का? तर ह्या प्रश्नाला तिने काय उत्तर द्यावा तर तिला सुचेना. पण तो मेसेज गुपचूप इथे सायली पाहते आणि न पाहिल्यासारखं करते. अस्मिता पण लगेच मोबाईल बंद करून खाली लपवते. आणि आता इथे अश्विन आलेला असतो घरच्या सगळ्यांशी एक गोष्ट बोलायची म्हणून. तर सगळे विचारतात, बोल ना, तू काय म्हणतो? तर तो सांगू लागतो, माझी ना खरं तर एक इच्छा आहे. आजपर्यंत तन्वीला ना या घरात किचनमध्ये वापरायची जी वेळ दिली आहे त्याच्यानुसार तिने थोडाच वेळ किचनमध्ये जायचं आहे, पण तिची इच्छा आहे की संध्याकाळचं जेवण तिला सगळ्या घरच्यांसाठी बनवायचे. असं म्हटल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तिला समजून घ्यावं असं त्याने इच्छा व्यक्त केली. तर इथे अर्जुन म्हणतो, तू आजकाल खूपच बायकोचं बैल झालेलं आहे, तिच्यासाठी तू खूपच काय काय प्रयत्न करतोय. सायली म्हणते, अहो ती जर एक पाऊल पुढे टाकते तर आपण पण टाकायला हवं. तिला इच्छा आहे ना संध्याकाळी स्वयंपाक करण्याची तर करू द्या. मला तर असं वाटतं संध्याकाळचंच कशाला, आत्ताचा पण कर, कारण आता मी बाहेर चालली आहे तर तू विमलला हाताशी घे आणि आत्ताचाही स्वयंपाक बनव. असं सांगून अर्जुन आणि सायली घराच्या बाहेर पडणार, पण त्या अगोदर ती विमलला एक गोष्ट सांगून जाते. ती गोष्ट सांगून मग अर्जुनला म्हणते, चला आपण निघूया. आता विमल इथे रुबाबात सांगत असते प्रियाला की ताई तुम्ही ना वरण भात लावा, चपात्यांना पीठ मळवा, त्याच्या चपात्या पण लाटा आणि मी थोड्या वेळात कपडे वाळत घालून येते. असं सांगून ती निघून जाते. ही गोष्ट जरा प्रियाला खटकतेच. सगळेजण घरातले हसत असतात घरातली घालत आणि आता चांगलीच अडकले स्वयंपाकाच्या नावाखाली. संध्याकाळचं स्वयंपाक करावा म्हटलं तर आता यांनी दुपारचाही माझ्या गळ्यातच घातला. आता हे दोघं कुठे गेले, शोध कसा लावावा हाही प्रश्न तिला पडलाय. आता इथे अर्जुन आणि सायली निघालेत जी सदाशिव लोखंडेच्या मुलींची शाळा असू शकते त्यानुसार शोध लावण्यासाठी. तर त्या एरियात जवळजवळ 8 शाळा आहे. त्या 8पैकी एखादी तरी शाळा त्या मुलींची असू शकते. मग तिथून सुरुवात करायला त्यांनी ठरवले. इथे नागराजला भेटून आल्यापासून सुमन जरा चिंतेत असते. तिला ते सगळे शब्द आठवत असतात नागराजचे बोललेले. नागराजचं ते बोलणं ते सगळं आठवून तिला तिरस्कार वाटत असतो नवऱ्याचा. असा कसा आपला नवरा इतका कठोर आणि निर्दयी, त्याला कशीच कुणाची मायादया नाही, कसा आहे हा माणूस असा विचार करून ती स्वतःला त्रास करत असते. तिला फार वाईट वाटत असतं, रडतही असते. तितक्यात प्रतिमा त्याला विचारते, का गं तू तर मंदिरात गेली होतीस, तेव्हापासून आली आहे तेव्हापासून तू निराश दिसते. तू मंदिरात नक्की तुझं मन शांत करायला गेली होती का अशांत करायला, कुठे गेली होतीस तू? तरी ते सुमन खरंच सांगू लागते की प्रतिमा ताई मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची. मी माझ्या नवऱ्याला भेटायला गेली होती तुमच्याशी खोटं बोलून आणि मी तुम्हाला सांगितलंच नाही मी मंदिरात चालले असं सांगितलं. मला फार वाईट वाटतं आहे. माझ्या नवऱ्याला मी भेटून आले तेव्हापासून माझ्या एकही प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं तर काहीच नाही, पण आणखी माझं मन अशांत झालं. एवढा कसा माणूस निष्ठुर असू शकतो? त्याने कधीच माझा विचार केला नाही. एवढं सगळं होतं असताना माझ्याबद्दल त्याला काही भावना नव्हत्या का? असा विचार करून स्वतःला ती त्रास करून घेत असते. तरी ती प्रतिमा म्हणते, याच्यासारखे लोक असतात ना जे बायकांना काहीच समजत नाही आणि त्यांचा एक वापर करून घेतात, खेळ करतात त्यांच्या मनाचा, त्यांना नीट बघत नाही. खरं तर त्याच गोष्टीचा फायदा ते नवरे घेतात. त्यांना समजायला हवं कोणती गोष्ट कधी आणि कशी हे करायची. बघ अस्मिताची पण आता तशीच परिस्थिती आहे, तिचाही नवरा तिचा फायदा घेत आहे. तुम्ही बायका कधी सुधारणार असं प्रतिमा म्हणू लागते.
आता इथे ती वचन देते की मी पुन्हा कधी नागराजला भेटायलाही जाणार नाही. आपल्याला दुसरीकडे हेही पाहायला मिळेल की अर्जुन सायलीने 2-3 शाळा पाहिल्या. त्यातल्या एका शाळेमध्ये सदाशिव लोखंडेच्या 3 मुलींचा पुरावा म्हणजे माहिती मिळाली आहे. तर त्याच्यात ना सदाशिव लोखंडेची फॅमिलीची माहिती पण लिहिली. तर त्यांना आणखी 2 मुली होत्या, त्या खूप छोट्या होत्या, म्हणजे 5 मुलींचा हा संसार. इथे त्यांनी व्यवस्थित सगळी माहिती शाळेकडनं मिळवली. शाळेच्या रेकॉर्डला सगळी माहिती असल्यामुळे तो आता एक फायदा झाला. त्याने त्या सगळ्या गोष्टीची झेरॉक्स आणि फोटोग्राफही काढून घेतला आहे, म्हणजे तो पुरावा म्हणून कुठेही वापरता येईल. आणि ह्या 2 मुली ह्या शाळेत का नाही आहे, त्यांची नावं का नाही, हा प्रश्न विचारल्यावर प्रिन्सिपल सांगू लागतात की काही वर्षांनी ही शाळा बंद पडली. त्याच्यानंतर इथल्या शाळेतल्या मुली दुसऱ्या शाळेमध्ये टाकण्यात आल्या. तर त्या शाळेचा ॲड्रेस घेऊन आता सायली आणि अर्जुन निघालेले असतात. इथे मात्र प्रियाची धडपड चालू असते घराबाहेर पडण्यासाठी. ती सतत ना घरामध्ये शोधू लागते काय वस्तू संपली. तर तिच्या लक्षात आलं हरभऱ्याची डाळ संपली. तर ती आता हरभऱ्याची डाळ मी घेऊन येते असं सांगून विमलला घराबाहेर पाडण्याचा प्रयत्न करते. तर विमल म्हणू लागते की नाही ताई नाही, तुम्ही घरातच थांबा, तुम्ही कशाला जाताय बाहेर, मी जाऊन घेऊन येते ना, मला सांगा काय काय आणायचं आहे. पर इथे प्रिया म्हणू लागते मला ना संध्याकाळी माझ्या आवडीचं स्वयंपाक बनवायचं आहे, तर मीच जाते आणि मीच घेऊन येते मला जे हवं आहे ते, असं म्हणत पटकन अशी पळ काढते. खरं तर तिला निष्ठायचंच असतं घरातनं. आता इथे सायलीने सांगितल्याप्रमाणे जर ही बाहेर गेली तर लगेच कॉल करून सांग असं म्हटलंय. तर ती आता काय करू, सायली ताईला सांगू का नको ह्या विचारत आहे. आता प्रियालाही मात्र आता दुसरंच टेन्शन. ती ना विचार करते कुठून सुरुवात करू सायली आणि अर्जुनला शोधायला. ते कुठे गेले असतील, मैना आणि सदाशिवला भेटायला नक्की जाऊ शकता. आता ती मैनावती काही फोन उचले ना का, तिला फक्त पैसे जेव्हा महिन्याच्या शेवटी पाहिजे राहतात ना तेव्हाच ती फोन उचलते, तोपर्यंत तिला काही गरज नाही. अर्जुन सायली जर तिच्यापर्यंत पोचले आणि तिला रगड पैसा दिला तर ती खरंही सांगून देईल की मी त्यांची मुलगी आहे, मग माझी काही खेर नाही. मग आता तिला आणखी जास्त भीती वाटू लागलेली असते. नागराज मात्र आता विचार करू लागला आहे की आपली बायको आपल्याला भेटायला आली म्हणजे तिला आपल्याबद्दल किती प्रेम आहे, आणि आहेच ती बिनडोक मूर्ख, पण त्या बिनडोक बाईचा वापर करायला हवा. आता काय करायचं, त्या बाईला हाताशी धरायचं, अर्जुन सायली रविराज ह्या सगळ्या घरातल्यांना खेळवायचं. ठरलं तर मग आता पुन्हा एकदा आपल्या बायकोला फोन करून भेटायला बोलवून नाटकं करायची ठरवली. चांगलं वागून असं दाखवायचं की मी तुझ्या बाजूने येईन, सगळी माहिती काढायची आणि अर्जुन आणि सायली यांच्या विरोधामध्ये तिचा वापर करायचा. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, प्रिया विचारातच असते कुठून शोधू अर्जुन आणि सायलीला. बघता तिच्या समोरूनच त्यांची दोघांची गाडी जाते आणि हे दोघं तरी इथेच नजरेसमोर. वा, लॉटरीच लागली मग इथे. तर ती लगेचच त्या दोघांचा पाठलाग करायचं ठरवते. आता आपल्याला मज्जा येईल. ते कुठे चालले हे नक्कीच कळेल. त्यांच्या गाडीच्या मागे आता हिची गाडी चाललेली असते. तितक्यातच विमल फोन करून सायलीला सांगू लागते की ताई प्रिया घरातनं निसटली, म्हणजे ती तुमच्या मागावरच येऊ शकते. तर पाठीमागे ती गाडीच्या पाहते तर त्यांच्या गाडीच्या मागोमाग लगेच प्रियाची गाडी. अर्जुनला ती सांगते की आपला पाठलाग प्रिया करते. तर तुला कोणी सांगितलं, तर ती म्हणते मी ना घरात एक जिता जागता असा CCTV फुटेज ठेवून आले, ते मला सांगतात कुठे गेले काय झाले. आणि मग ती सांगू लागते की घरातनं मी निघताना विमल ताईला सांगून निघाली होती, जर प्रिया घरातनं काहीही कारण काढून बाहेर निघाली तर मला कळव. तर तिने मला वचन दिलं, तसं तिने केलंही. जशी प्रिया घराच्या बाहेर पडली ना तर लगेचच विमलने फोनवरती सांगितलं की प्रिया घरातनं गेली आहे. अरे वा, माझी बायको किती हुशार. आता हिचं काय करायचं, तर सायली ठरवते आपण मार्केटमध्ये जायचं, थोडंसं इकडे तिकडे फिरायचं आणि तुम्ही गाडी घेऊन मग आपण चकवा द्यायचा. तर तुम्ही गाडी घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये जायचं आणि मी तिला काय शिक्षा करायची ती मी पाहते. आणि दोघंजणं पुढे चालत असतात. त्यांच्या मागे इथे प्रिया चालत असते. खूप लांबावरती आल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपल्या हातातनं सायली आणि अर्जुन निसटले. तर ती गर ते पूर्ण मार्केट फिरू लागते. अरे देवा, आपल्या हातातनं निसटली सायली असं तिला वाटू लागत असतानाच पाठीमागून तिच्या पाठीवरतीच थाप पडते आणि तिथे सायली येते. सायलीला पाहून ती दचकते. पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल, अस्मिताला रूममध्ये गेल्यानंतर सचिनचा मोबाईल वाजल्याचा आवाज येतो. ती पाहू लागते. मोबाईलवरती एक कॉल आलेला असतो. तो कॉल आता रिसीव करू की नको, सचिनला हाक मारते, अरे तुझा फोन वाजतोय बघ ना म्हणून. आणि मग तो फोन कॉल ती उचलते. तर तिकडनं एक अशी डेंजर माणसाचा आवाज आलेला असतो. पैसे मागत असतो, जर पैसे दिले नाही तर तुझा गळा कापून तुझं काम करेल अशी धमकी देणारी तो आवाज असतो. तो आवाज ऐकल्यावर ती फार घाबरते. सचिन तिच्या हातातनं मोबाईल खेचून घेतो आणि म्हणतो तू नाही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको, रॉंग नंबर होता, मी कशाला कोणाकडनं पैसे घेईल.
आता इथे अस्मिताचे डोळे कधी उघडणार हे आपल्या सगळ्यांनाच पाहावं लागणार आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळेल इथे प्रियाला सायली विचारते, तू कशाला घराबाहेर पडली होती? तर ती सांगू लागते, घरातनं वाण सामान संपलं होतं, मला ना हरभऱ्याची डाळ हवी होती म्हणून मी घरातनं बाहेर पडले. हे ऐकल्यानंतर ती म्हणते, अरे बघ ना, आज मी ना वाण सामान घ्यायलाच आले होते, पण पिशव्या खूप जड असतील, मी रिक्षाने एकटी कशी जाणार? तोच विचार मी करत होते. बरं झाली तू आली, आता आपण दोघीजणी मिळून ना सगळी शॉपिंगच करून टाकूया. असं म्हणत सायलीने भर घरातला किराणा जेवढा असतो तेवढ्या 2 बॅगी भरल्या आणि त्याच वेळेला बिल मागितलं आणि बिल पे करण्यासाठी ती मोबाईल काढते. मोबाईल ना काहीतरी प्रॉब्लेम दाखवते, फोनपे होतच नाही, काय करू? मग ती ना इथे प्रियाला म्हणू लागते की एक काम कर, तू ना हे फोनपेने पैसे पे कर. तर प्रियाला फार वाईट वाटतं की एवढे पैसे मी द्यायचे. तर सायली म्हणते, आपलंच घर आहे, आपल्या घरासाठीच आपण किराणा भरला आहे ना, मग तू पैसे भरले काय, मी भरले काय, बरं. आणि लगेचच ती म्हणते, मी पुढे जाऊन आणखी फ्रूट मार्केटमध्ये जाऊन फ्रूट्स घेते आपल्या सगळ्यांसाठी, तर तू त्या 2 बॅगा घेऊन ये. त्या 2 बॅगा त्याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे घेतल्यावर त्याही त्या बॅगेत सायली कोंबू लागते आणि बघता इतक्या जड झाल्या ना त्या बॅगा, इथे प्रियाला तोलवेना सुद्धा. तर ती म्हणते सायलीला, तू एक बॅग घे ना. सायली म्हणते, असं कसं, तुला शिकायचं नाही सगळं कामं? आई आणि मी दरवेळेला हे कामं एकटीने करायचो, तेव्हा आम्हाला नाही जड लागले, आमची नाही दुखले हात. मग घरात बसून खायला किती छान वाटतं, मार्केटमध्ये गेल्यावरच कळतं किती जड असतात बॅगा. अर्जुनना दुसऱ्या शाळेमध्ये गेले आहे, तिथे त्याला त्या 3ही मुलींचे रेकॉर्ड मिळाले, पण त्या 2 मुलींचे रेकॉर्ड काय त्याला मिळालं नाही. तो प्रश्न करतो की ह्या 2 मुलींचे रेकॉर्ड्स का नाही आहे? तर इथे जुना कर्मचारी जो पिऊन होता तो सांगू लागतो, खरं तर ही शाळा फक्त 4च वर्षासाठी होती, त्याच्यानंतर जी मुलं होती ना ती दुसऱ्या शाळेत शिफ्ट केली गेली होती. तर ती शाळा हायवेजवळ आहे. तर त्या शाळेचा ॲड्रेस घेऊन अर्जुन आणि सायली तिथे पोचतात. तिथे गेल्यानंतर त्यांना 5ही मुलींचे रेकॉर्ड मिळालेले असतात. ते रेकॉर्ड पाहून बबली म्हणजे कोण? तर बबली ही प्रिया 100% ही खात्री आता सायली आणि अर्जुनला झाली. त्यांनी पुरावेही तेवढे मिळवलेले आहे आणि आता हे सगळे पुरावे मिळवून आणि इथे प्रियावरती चांगलाच आपण चोप बसवायचा असं ठरवलेलं असतं अर्जुन आणि सायलीने. अर्जुनने कसं करायचं विचारल्यानंतर सायलीने एक प्लॅन सांगितला आहे. त्या प्लॅनच्या पद्धतीने गेल्यानंतर इथे प्रिया स्वतःच कबूल करणार आहे, मीच आहे बबली. चला तर मग पुन्हा भेटूया आपण. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.